हाय, मी मीनाक्षी. मी आज तुम्हाला ओल्या हळदीपासून लोणचं आणि त्याची भाजी ही कशी बनवायची ही दाखवणार आहे. मी माझ्या गार्डनमध्येच हळद लावलेली होती. गणपतीच्या वेळेस आपण मोदक करतो, त्यासाठी त्याचा फ्लेवर खूप छान येतो, म्हणून मी दरवर्षी जून जुलैमध्ये ही हळद लावते आणि डिसेंबर जानेवारीमध्ये ही हळद आपल्याला खाली तयार मिळते. तर ती मी काढून दरवर्षी त्याचं लोणचं बनवते आणि भाजी थोडीशी बनवते. तर ती मी आज तुम्हाला दाखवते आहे. ही मी हळद काढून घेतलेली आहे माझ्या गार्डनमधून आणि लोणच्यासाठी 2 लिंबूही लागणार होते, तर तेही काढून घेतलेले आहेत. तर चला तर मग बघू आपण याची प्रथम भाजी कशी बनवायची आहे. तर ही हळद पूर्ण त्यातली माती झटकून घ्यायची आहे. त्यानंतर 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चोळून त्याची माती पूर्ण बाजूला करून घ्यायची आहे आणि 2-3 पाण्यामध्ये चांगली स्वच्छ धुवून काढायची आहे, म्हणजे ती माती निघून जाईल. त्यानंतर सुक्या कपड्यांनी त्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे आणि जर करता आलं नाही तर 15-20 मिनटं उन्हातसुद्धा आपण वाळवू शकतो ही हळद. म्हणजे मग लोणचं जर बनवायचं असेल तर ते खराब होणार नाही पाण्याचा अंश राहिल्यामुळे. तर त्यानंतर असे हे सालं काढून घ्यायची आहेत त्या हळदीची. तर त्यानंतर ही अशी हळद मिळते आपल्याला, पूर्ण स्वच्छ हळद. नंतर ही सालंसुद्धा आपण झाडांमध्ये यूज करू शकतो अँटीफंगल म्हणून, कारण हळद ही अँटीसेप्टिक अँटीफंगल असते. किडामुंगी येत नाही अजिबात कुंड्यांमध्ये, म्हणून ही टाकून द्यायची आहे. त्यानंतर भाजीसाठी लागणारे हे इन्ग्रेडियंट आहेत: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, ही किसलेली हळद, नंतर हिरवा मटार आणि भिजवलेले काजू, आणि हा बारीक कापलेला आहे लसूण. सर्वात प्रथम आपण गॅस पेटवून घेतलेला आहे, त्याच्यावर कढई ठेवलेली आहे. नेहमीपेक्षा थोडं जास्तच तूप घ्यायचं आहे आपल्याला फोडणीसाठी. त्यात बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे, त्यातच बारीक चिरलेला कांदाही टाकलेला आहे. तो चांगला परतून घ्यायचा आहे, तो लवकर भाजावा म्हणून मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे त्यामध्ये. त्यानंतर हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला, तोही चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये हिरवा मटार टाकलेला आहे. त्यानंतर आपण त्यात थोडासा हिंग आणि थोडी हळद टाकायची आहे आणि त्यात तिखट आणि मीठ ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा ॲड करायच्या आहेत. आणि त्या चांगल्या परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यात किसलेली ओली हळद टाकायची आहे. आता ही वाफेवरच शिजवायची आहे भाजी, आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. यात काजूही टाकलेले आहेत भिजवलेले, आणि 2-3 मिनटानंतर पुन्हा हलवून पुन्हा झाकून ठेवायची आहे. 5-1 मिनटात ही शिजून आपल्याला भाजी रेडी मिळते. अशा पद्धतीने आता आपल्याला लोणचं बनवायचं आहे. तर लोणच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याचे लांब जुलियन्स बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपल्याला आलं आणि मिरचीसुद्धा लांब तुकड्यांमध्ये म्हणजे जुलियन्स त्याचे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारखे टेक्स्चरमध्ये छान लोणचं तयार होतं आपलं. तर अशा पद्धतीने ही हळद कापून घेतलेली आहे. त्याचे इन्ग्रेडियंट्स आता बघूयात. हे आहे आलं, हे आहे मिरची, हे तिन्ही एकाच टाईपने कापून घेतलेले आहेत. हा आहे कैरीचा मसाला, लोणचं मसाला, मीठ, लिंबू आणि गरम करून गार केलेलं तेल. सर्वात प्रथम आपण बारीक चिरलेली ही हळद घेतलेली आहे ओली. त्यानंतर आपण त्यात ॲड करतोय आलं बारीक चिरलेलं. नंतर ही मिरची आहे, तीसुद्धा त्यात आपण ॲड करतोय. नंतर मीठ आहे हे, त्यात आपण थोडासा गूळ पण घालू शकतो, ज्याला त्याला आवडेल त्याप्रमाणे. नंतर हा कैरी मसाला. नंतर 2-1 लिंबू आपण यात पिळून घ्यायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी हे गरम करून गार केलेलं तेल आहे, ते ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने मग हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, आणि एका काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे. हे बाहेर 4-5 महिने आरामात टिकतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर वर्षभरही टिकू शकतं. तर अशा पद्धतीने हे गेल्या वर्षीचं माझं लोणचं आहे ओल्या हळदीचं, आणि ही भाजी.